नंतर हे दोन्ही गट बाजूला होतील अशा स्वरूपाचं भाजप समोर आव्हान राहील. हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. काय राजकीय अंदाज म्हणतोय, काय होऊ शकतं? आता 4 जूनला निवडणूकचा निकाल ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी निकाल बघून वागणाऱ्यांची संख्या पलीकडच्या बाजूला जास्त आहे. त्यामुळे निकाल बघून थोडीशी पळापळ होणारच. आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे. आपल्यापर्यंत काही माहिती आहे? काही संपर्क आहे का? नाही, मला काही माहिती नाही. ते आजारी आहेत का नाहीत याची मला माहिती नाही. ज्या ज्या वेळेला अजित पवार असं नाराज काही आहेत, छगन भुजबळ नाराज आहेत, अजित पवार नाराज आहेत. भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकत आहे. बाकीचे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही. काही संपर्कात वगैरे आहेत का? नाही हो, माझ्याकडून संपर्क आहे, माझ्याशी कोणाचा संपर्क मात्र आहे? ज्या ज्या वेळेला अजित पवार असं काही काळासाठी अज्ञातवासात जातात किंवा संपर्काच्या बाहेर असतात, अचानक आजारी झाल्याचं सांगतात, त्याच्यानंतर महिनाभराने 15 दिवसांनी काहीतरी राजकीय भूकंप होतो. या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का, किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का? एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही. प्रायव्हसीची गरज असते. इतका काळ प्रचार केल्यानंतर 2-3 दिवस कोणी सुट्टी घेतली तर त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण नाही. इतर नेतेही प्रचारात होते, ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना, प्रत्येकाला चॉईस आहे कुठं जाऊन प्रचार करायचा, कुठला प्रचार टाळायचा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना, त्याला आपण कंपल्शन का करताय? दोन दिवसांपूर्वीच मोदींचा रोड शो मुंबईत झाला, त्या पाठोपाठ असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.